सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गोटगे गावातून एक कौतुकास्पद आणि प्रेरणादायी निर्णय समोर आला आहे। गोटगे ग्रामपंचायतीच्या सरपंच चैताली चेतन ढवळ यांनी जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे। गोटगे गावातील पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिल्यास शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 ची घरपट्टी स्वतःच्या सरपंच मानधनातून आणि स्वखर्चातून भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। यापूर्वीही शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये त्यांनी घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला होता। या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावर्षी केंद्रशाळा गोटगे येथे तब्बल 10 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे। त्यामुळे शाळेची पटसंख्या आता 30 वर पोहोचली आहे। सरपंचांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा वाढता कल दिसून येत आहे। हो, नक्कीच मला सांगायला आवडेल की आम्ही गेल्या वर्षी मासिक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या मासिक सभेमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये असा निर्णय घेतलेला की आपल्या घोडगे गावातील जे रहिवासी आपल्या पालकांना इतरत्र शाळेत दाखल करत होते, त्याचप्रमाणे आम्ही या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की आपल्या गावातील जे विद्यार्थी पुन्हा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे या निर्णयातून आम्हाला असे निष्पन्न झाले की जी आमची जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या होती ही 4 विद्यार्थी आम्ही या घरपट्टीवरून आम्ही 4 विद्यार्थ्यांना दाखल केलं होतं। आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की माझं जे सरपंच मानधन आहे या सरपंच मानधनामधून मी आपल्या घोडगे गावातील जे विद्यार्थी इतरत्र शाळेत जर प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर दाखल झाले तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत, तीही माझ्या सरपंच मानधनातून। आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा एकच उद्देश की कुठेतरी भविष्यात या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहेत, हेच निदर्शनास आणून आम्ही हा एक निर्णय घेण्यात आला आहे। आणि मी खरंच आपल्या शिक्षकांचे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे आणि त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री चेतन ढवळ यांचे मी खूप खूप आभार मानेन की त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। कारण गेल्या वर्षीची जर पटसंख्या बघितली तर ती 18 एवढी होती आणि या निर्णयामुळे खरंच आम्हाला ते म्हणजे फायदा झालेला आहे तो असा की जिल्हा परिषद शाळेमध्ये डायरेक्ट 18 वरून ही पटसंख्या 30 या क्रमांकावर आलेली आहे। तरी मी प्रत्येक आमच्या घोडगे गावातील ग्रामस्थांना विनंती करेन की आपले जे विद्यार्थी आहेत यांची इतरत्र शाळांमध्ये प्रवेश दाखल न करता आपल्या जिल्हा परिषद शाळा यांमध्येच त्यांचे प्रवेश दाखल करावेत, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळा या चालू राहतील आणि भविष्यात या मुलांना म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या या शाळा आहेत। सरकारने सुद्धा या शाळांना खूप फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, या फॅसिलिटीज आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळतील यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत अशी मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करते। धन्यवाद। झेडपी शाळेमध्ये मुलांना प्राधान्य देण्यासाठी घरपट्टी माफ हा गेल्या वर्षी निर्णय यावर्षी सारखाच निर्णय सरपंचांनी घेतलेला आहे। स्वतःचं जे मानधन मिळतं त्यातून घरपट्टी घेतली जाणार आहे, कसं पाहतो? जसं की मागच्या वर्षी आम्हाला कळवण्यात आलं होतं की जर नव्याने ऍडमिशन ज्या होणार आहे पहिल्या वर्गामध्ये तर त्यांचं जे घरपट्टी आहे तर ते माफ केली जाणार। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायततर्फे निर्णय घेण्यात आला, पण यावर्षी नव्यानं त्यांनी हे केलं की जे माननीय सरपंच आहे त्यांच्या मानधनातूनच ते जे टॅक्स आहे तो माफ करण्यात येईल। आणि मागच्या वर्षीचा जो निर्णय होता कर माफीचा त्यामुळे आमच्या शाळेला नक्कीच फायदा झालाय। मागच्या वर्षी आमच्या शाळेची पटसंख्या 20 होती आणि 20 वरून यावर्षी ग्रामपंचायतचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे ती आमच्या शाळेची पटसंख्या 31 वर पोहोचली आहे। निश्चितच आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झालाय। तर याच्यामुळे फायदा असा झाला की म्हणजे एक प्रकारचा चांगला संदेश बाकी शाळांपर्यंत पोहोचलाय किंवा बाकी ग्रामपंचायतने पण यांचा आदर्श घेतला पाहिजे। तर याबद्दल मी शाळेमार्फत ग्रामपंचायत तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे विशेष आभार मानतो। सर, आपलं नाव? माझं नाव मयुरेश धोटे, मी या शाळेमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम मी नमस्कार करतो आपली माझी बाईट देण्यासाठी। या ठिकाणी आमच्या घोडगे गावचे सन्माननीय
विद्यमान सरपंच चैताली ढवळ मॅडम यांच्या पुढाकारापासून या ठिकाणी गोरगरीब जनतेतील विद्यार्थी आहेत त्यांची घोडगे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्या येणाऱ्या मानधनातून त्यांनी देव केलेले आहे. तरी या शाळेला त्यांच्या या निर्णयामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे आणि आमच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी 20 पट होता तर यावेळेस तब्बल 11 पट वाढलेला आहे. एकंदरीत 31 पट या शाळेचं झालेलं आहे. तरी मी सन्माननीय सरपंच यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आमच्या शाळेचे वतीने आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायत शाळेसाठी नेहमीच आम्हाला सहकार्य आमचे सरपंच मॅडम असतील, त्याचबरोबर आमच्या शाळेचे सन्माननीय चेतन ढवळ हे अध्यक्ष आहेत शालेय विकास समितीचे. तर यांच्या पुढाकारातूनही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या आमच्या शाळेपर्यंत पुरवल्या जातात आणि त्यांच्या आमच्या समितीच्या माध्यमातून आम्हाला ते प्रोव्हाइड करतात आणि त्यातून आमच्या शाळेत ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्यासाठी हा चांगल्यापैकी त्यांचा सहकार्य आहे. नक्कीच त्यांचं आमच्या शाळेच्या वतीने कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या ठिकाणी मी आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व टीमचं आणि आमच्या सन्माननीय अध्यक्षाचं सन्माननीय सर्व समितीचे सदस्य यांचं पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं सहकार्य असंच राहावं ही आपणास विनंती. माझं नाव श्री दत्ता भगवान थापडे, मी या शाळेचा इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून काम पाहतोय. धन्यवाद.